आज आहे गुरुवार आणि गुरुवार असला की पुण्यामध्ये लाईटीचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो, म्हणजे लाईट ये जा करते. त्यामध्ये ना आज मला हे ब्लाऊज स्टिच करायचं होतं. फोरटक्स ब्लाऊज आहे आणि कालपासूनच मला थोडीशी भीती वाटत होती, कारण की मेजरमेंट थोडंसं मोठं होतं त्यामुळे. आणि नेहमी कसं होतं माहिती आहे का, जे काही मोठे मेजरमेंट असतील ना ते माझे ब्लाऊज परफेक्ट बसतात आणि जे 30, 32, 28 अशा मेजरमेंटचे असतात ना ते कुठंतरी लूज होऊन वगैरे या सर्व गोष्टी होतात. तर त्यामुळे मी खूप जास्त कन्फ्यूज होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जसा ब्लाऊज आहे ना त्याच पद्धतीने स्टिच कराय पा. सिल्वर कलरची पायपिंग वगैरे लावलेली, त्यानंतर इकडे समोसा लेस लावलेली आहे आणि समोरून जे आहे ते असं फोरटक्सचं ब्लाऊज आहे. त्यामुळे मग मी रात्री 12:30 पावणे 1च्या दरम्यान ब्लाऊजचं कटिंग केलं आणि सकाळपासून इतकी सावकाश हळूवारपणे शिवत होते, कारण की एक थोडीशी मनामध्ये भीती होती की व्यवस्थित होईल की नाही, कारण की मोठं मेजरमेंट असलं की वाटतं. 1.25 मीटर अस्तर आणलं होतं, लेस पायपिंग वगैरे सर्वच त्यांनी दिलं होतं. त्यानंतर मग आता मी ब्लाऊज स्टिच केले आणि हे ब्लाऊज इतकं परफेक्ट आणि छान स्टिच केलेलं आहे. कोणत्या टेलरने केलं आहे मला माहीत नाही, पण जिथे मला वाटतं ना की कौतुक करायला पाहिजे तिथे मी करतेच. इतकं छान ब्लाऊज स्टिच केलं आहे पहा, एकदम परफेक्ट फिनिशिंगसोबत आतून ओव्हरलॉक वगैरे सर्वच गोष्टी. मी ना कोणतंही ब्लाऊज ज्यावेळेस माझ्याकडे मेजरमेंटसाठी येतं ना मी खूप वेळ त्याला ऑब्झर्व करते. मला छान वाटतं पाहायला की कुठे कसं स्टिच केले कसं नाही, ह्या सर्व गोष्टी. हे ब्लाऊज पाहिलं मला खूप छान वाटलं आणि त्यानंतर आता मी शिवलेलं ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तर हे मी शिवलं येल्लो कलरचं. लाईट मे बी रिफ्लेक्ट होत असेल, कारण की कलर हा जो आहे तो फेंट आहे त्यामुळे लाईट येल्लो कलर आहे पहा. अशा पद्धतीने मी समोसा लेस लावले याला आणि त्यानंतर समोरून बॅक साईडनी ही सेम पायपिंग लावली, फक्त त्यांची सिल्वर कलरची होती आणि मी जी आहे ती गोल्डन कलरची लावली. त्याच पद्धतीने लावायचा प्रयत्न केला आहे. आता माहीत नाही कसा झाला आहे कसा नाही, अजून प्रेस वगैरे करायचं बाकी आहे. प्रयत्न केला आहे त्यासारखा सेम होईल असं. अशा पद्धतीने फेंट कलर असल्यामुळे मे बी तुम्हाला परफेक्ट दिसत नसेल. आतल्या साईडने ओव्हरलॉक वगैरे सर्वच गोष्टी केल्या आहेत. त्यानंतर हे पायपिंग वगैरे या सर्व गोष्टी बॅक साईडने थोडंसं दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने केले आणि समोरून पायपिंग पण असं केले. तर मला नक्की कमेंट करून सांगा जो मेजरमेंटसाठी ब्लाऊज दिला आहे त्याच्यासारखा झाला आहे की नाही. टच बटन वगैरे सर्व प्रॉपर केलं आहे. फर्स्ट टाईमच दिला होता त्यांनी, त्यामुळे बाकी सांगा त्यासारखा झाला आहे की नाही आणि कसा वाटला ब्लाऊज ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. सो चलो बाय.